नमस्कार। आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण पीक विम्याचा मुद्दा हा लावून धरलेला आहे। सर्वप्रथम सर्व शेतकऱ्याला उद्या येणाऱ्या नागपंचमीच्या शुभेच्छा देतो। सर्वच बघणाऱ्याला शुभेच्छा देतो। माझी आपल्या सर्वाला आवाज येतो का? आपल्याला जर आवाज येत असेल तर कोणीतरी कळवा, कारण याच्यावर तुम्हाला आम्हाला संवाद झाला पाहिजे। कोणी लाईव्ह असतील आपल्यापैकी त्यांनी एक मेसेज टाका, आवाज येत असेल तर सांगा। आपण हे लाईव्ह कशासाठी येतोय हे तुम्हाला आम्हाला फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्या वाशिम जिल्ह्यावर फार मोठा अन्याय होतोय आणि याबद्दल आज आपण अचानकपणे लाईव्ह येतोय। त्यामुळे आवाज येतोय का एकदा कळवा मला। आपण जे लाईव्ह आलोय याचं महत्त्वाचं कारण काय, तर रब्बीचा गहू, हरभरा, तूर आणि कपाशी याचा पीक विमा आपल्याला मिळवायचा आहे। आपण त्यासाठी आंदोलन केलेले आहेत आणि तो पीक विमा मिळविण्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहे आज। आणि तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे म्हणून लाईव्ह आलोय। अचानक आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। सूचना दिल्या असत्या तर तुमच्या सर्वाला जास्तीत जास्त कळालं असतं, परंतु परिस्थिती अशी आहे की वेळेअभावी आणि आज झालेल्या निर्णयापूर्वी काल झालेल्या, त्यामुळे आपल्याला अचानक लाईव्ह येण्याचं कारण आलं। मी थेट मुद्द्याला सुरुवात करतोय की आपण जो मुद्दा मांडतोय त्यासाठी आपलं जी लढाई चालू आहे, आपण आज ही लढाई लढतोय गहू, हरभरा, तूर आणि कपाशीसाठीची। या लढाईमध्ये आपण आतापर्यंत आंदोलनं केली, आपण जनविचार यात्रा काढली, त्यानंतर गावागावात सांगितलं लोकांना की हे नेमके मुद्दे काय। तुम्ही प्रचंड संख्येनं मालेगावमध्ये हजारोच्या संख्येनं आलात। त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यामध्ये पीक विमा पडायला सुरुवात झाली। परंतु परिस्थिती आज अशी झाली की कंपनी आणि आपल्यामध्ये थोडासा वाद सुरू आहे। त्यात सरकारने मध्यस्थी केली पाहिजे, कारण काही ठिकाणी सरकार द्यायला तयार झालं, मग आपल्यावर अन्याय का हे सुद्धा तुम्हाला सांगण्यासाठी आलोय। आता जो आपला पीक विमा आहे हा 50,000 शेतकऱ्याला कंपनीने देऊ म्हणून सांगितलं होता, परंतु आपल्याला हे 50,000 लोकांना नकोय। तर आपल्याला सरसकट ज्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांनी रब्बीचा पीक विमा काढलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा मिळाला पाहिजे, कारण तो अधिकार आहे शेतकऱ्याचा। मान्य आहे आम्हाला की शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या पाहिजे, हे केलं पाहिजे, परंतु आमचा अधिकार तुम्ही आमच्यापासून घेऊ शकत नाही। आणि यासाठीच आपण खऱ्या अर्थानं हे लाईव्ह आलेलो आहे भावांनो। कारण बरेच लोक मला फोन करून विचारतात, काहीचे कॉल अटेंड होतात, काहीचे होत नाहीत। मध्यंतरी सर्वजण भांबडल्यासारखे फोन करतात गावागावात, आमच्या गावात एवढा पीक विमा पडला, बाकीच्यांचं काय अण्णा, याचं काय त्याचं काय, हे सर्व उत्तर मी आज तुम्हाला या माध्यमातून देणार आहे भावांनो। गहू, हरभरा पुन्हा एकदा ऐका की आपल्याला माहीत असलं पाहिजे की नेमकी आपली लढाई शेतकऱ्याची चालू कशासाठी। गहू, हरभरा, तूर आणि कपास हे जे आपले रब्बीचा पीक येतं, या पिकाचा पीक विमा प्रत्येकाला सरसकट मिळाला पाहिजे, याच्यासाठीची आपली ही भानगड चालू आहे कंपनीसोबत आणि राज्य सरकारसोबत। कालच राज्य सरकारने जर बाजूच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिथले आमदार एकत्र झाले, तिथले खासदार एकत्र झाले, त्यांनी कृषी मंत्र्याकडे मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी काय केलंय तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा देण्याचं सांगितलेलं उद्याच्या 31 तारखेपर्यंत। मग मला तुम्हाला विचारायचंय, आपल्या जिल्ह्यावर अन्याय का? आम्ही ते ठीक आहे, आमचे आमदार बोलत नसतील, आमचे तीनही आमदार बोलायला तयार नसतील, बोलत नसतील आपले आमदार लोक, परंतु आम्हाला कृषी मंत्र्याला विनंती आहे, साहेब तुम्ही एका बुलढाणा जिल्ह्याचे कृषी मंत्री नाही आहात, तुम्ही बीडचे कृषी मंत्री नाही आहात, तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहात। आमची तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे, वाशिम जसा बुलढाणा जिल्ह्याचा सरसकटचा आदेश तुम्ही काढलाय कंपनीला की सर्व शेतकऱ्याचे पैसे द्या, तिथल्या आमदारा खासदाराचा दबाव तुमच्यावर तयार झाला, सर्व एकत्र आले, 7 आमदार, ते साऱ्या भानगडी उभ्या राहिल्या तुमच्या भोवती, त्यांनी सांगितलं आम्हाला द्यावं लागते। ठीक आहे, आमचे आमदार बोलत नसतील, पण तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात आणि धनुभाऊ आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाहीये। म्हणून आमच्या जिल्ह्यावर सुद्धा प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे, या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा सरसकट मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याला, ही सुद्धा विनंती आमची या माध्यमातून आम्ही मागतोय। काय धनुभाऊ, फक्त आमचे लोक दबाव उभा करायला कमी पडतात, आम्ही लहान पडाशील, परंतु शेतकरी मात्र सेम आहे आणि तुम्ही असं कधी होऊ देणार नाही, आम्हाला अपेक्षा आहे। आणि जर असं होत असेल, बाजूच्या बुलढाणा जिल्ह्याला मिळत असेल आणि आम्हाला जर तुम्ही देत नसाल, तर मग मात्र तुमचं आणि आमचं भांडण होईल, यामध्ये काही दुमत नाहीये, त्यामध्ये रणसंग्राम होईल।
ठीक आहे, आमचे आमदार बोलत नसतील, यांना गरज नसल, यांची ताकद नसल तुमच्या पुढे यायची, परंतु आम्ही शेतकऱ्याच्या पोरं म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे धनुभाऊ, तुम्ही जसा बुलढाणा जिल्ह्याला आदेश काढला तसाच आदेश तुम्ही आम्हाला द्या. कारण आम्ही सोयाबीनच्या वेळेस सुद्धा असंच भोगलं. सर्व जिल्ह्याचे आदेश निघले, आम्हाला रिजेक्ट करण्यात आलं, आम्ही भानगडी केल्या, कोर्टात गेलो, तुमच्यापर्यंत आलो, तेव्हा कुठे आम्हाला सोयाबीनचा मिळाला. आताही तीच प्रक्रिया आमच्यावर आणताय काय तुम्ही? आम्ही शेतकऱ्याची पोरं, आम्हाला गावागावात कळतंय, आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातलं कळायला लागलं की तिथले लोकांना तुम्ही सरसकट द्यायला लागले. शेतकऱ्याला बुलढाणा जिल्ह्यापेक्षा तर आम्हाला जास्त दिलं पाहिजे, कारण जास्त आत्महत्या आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये येतात अनुभव. तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात, बुलढाण्यापेक्षा जास्त परिस्थिती वाईट ही वाशिम जिल्ह्याची आहे. हिला मायबापच नाहीये, ते या वाशिम जिल्ह्यामध्ये तुम्हाला आम्हाला द्यायला पाहिजे, तिथं तुम्ही द्यायला तयार नाही. ही गोष्ट अशी झाली की जो जेवून आला त्याला जेव घालायचंय आणि बाकीच्याला उपाशी मारायचंय. असं करू नका. आमचं म्हणणं आहे 100% बुलढाणा जिल्ह्याला देतायत, द्या, काही दुमत नाही, परंतु त्यापेक्षा जास्त आम्हाला द्यायची अपेक्षा होती, पण नाही तेवढं, किमान आमच्या हक्काचं तरी आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे. ही आमची खऱ्या अर्थानं हात जोडून नम्रपणे तुम्हाला विनंती. आमच्या शेतकऱ्याचं नुकसान तुम्ही करू नका. मान्य आहे आम्हाला की आमच्या बापानं तक्रारी करायला पाहिजे होत्या शेतकऱ्यांना, मग बुलढाणा जिल्ह्यात सरसकट होते. आता आमच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या पाहिजे, आम्हालाही मान्य, परंतु शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, त्या दिवशी काय झालंय, तुमच्या साईड बंद होत्या कंपनीच्या, याच्यावर कोणी बोलत नाही. इकून तिकून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी झाल्यात, तर त्या साईडवर झाल्या, मग त्याला तुम्ही टेक्निकल कारण दिले की चुकीची तक्रार झाली, इकून साऱ्याच ह्याच्यातून गेलं. आणि काही लोकांच्या तक्रारी जर योग्य झाल्या तर तुमच्या कंपनीवाल्यांनी सर्वे केलेले नाही येतं, हे आम्हाला माहिती आहे, हे पक्का आम्हाला माहिती आहे की तुमच्या कंपनीनं सर्वे केलेले नाही येतं. आणि तुमचे जे लोक येतं, आज आमचे शेतकरी आज देशोधडीला टेकलाय, तुमचे लोक तिथं गेले नाही तर सर्वे करायला, त्याही लोकांना शेतकऱ्यांचा लॉस झालाय. म्हणून जसं बुलढाणा जिल्ह्याला तुम्ही आदेश काढलाय की सरसकट सर्व शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे, तसा माझा तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती आहे, माझ्या वाशिम जिल्ह्याला सरसकट पीक विमा मिळाला पाहिजे. अन्यथा मात्र तुमच्यात आणि आमच्यात रणसंग्राम झाल्या बगर राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. माझं सुद्धा शेतकऱ्याला आव्हान आहे, कारण उद्याच्या येणाऱ्या 13 तारखेला आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर एक धरणे देतोय एक दिवसीय. माझी तुम्हाला विनंती आहे सर्व शेतकऱ्याला, तुम्ही सुद्धा ताकदीने हजर राहा, आपण सुद्धा हजर राहिलं पाहिजे. कारण आता आपल्या पैशाचा विषय, आपल्याला हे पैसे आले तर कुठेतरी सोयाबीन सोगायला कामी पडतील, फवारणीला कामी पडतील. आपल्याला कोणी दुकानदार उभा करत नाही, उधारीमध्ये केलं तर साऱ्या भानगडी उभ्या राहतात. या साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सुद्धा हात जोडून विनंती सर्व शेतकऱ्याला माझी की उद्याच्या 13 तारखेला आम्ही कलेक्टर ऑफिसवर आलं पाहिजे. आपण कलेक्टर ऑफिसवर धरणे देतोय आणि सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आपण तिथं मांडणार आहे, मॅडमच्या माध्यमातून, की आमच्या जिल्ह्याचं जे घराणं आहे शेतकऱ्याचं हे तुम्ही कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचवा. आणि आमची सुद्धा कृषी मंत्र्याला हात जोडून नम्रपणे विनंती आहे, आमच्यावर अन्याय करू नका, आमचे पैसे आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात टाका. कारण तुम्ही जर बाजूच्या बुलढाणा जिल्ह्याला टाकता, त्याचा दबावगड तयार होतो म्हणून टाकता. आम्ही सुद्धा शेतकरी तुमच्या दारी यायची तयारी ठेवी, तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर. कारण तुम्ही आमचे आहात, आम्ही तुम्हाला आमचं समजतोय, तुमची ताकद आम्हाला माहिती आहे. तुमचा एक आदेश आमच्या जिल्ह्यातल्या जवळपास 2 लाख लोकांचं भलं करून जाईल, हे आम्हाला माहिती आहे साहेब. म्हणून आमची सुद्धा विनंती आहे की तुम्ही आमच्यावर काही अन्याय करू नका. आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा सरसकट पीक विमा तुम्ही आदेश काढून मंजूर करून द्या, ही सुद्धा विनंती आहे. अन्यथा मग आम्हाला तुमच्या विरोधात भांडल्या बगर पर्याय नाहीये साहेब, हे मात्र ध्यानात ठेवा. कपाशीवाल्याचा तर 100% रिजेक्ट करायचं कंपनीने ठरवलंय, काहून तर अमाऊंट जास्त चालली. अनऑफिशियली लोक बोलतात आम्हाला की अमाऊंट जास्त व्हावं लागले, कपाशीवाल्याला देऊ नका. काय अन्याय केला त्या कपाशीवाल्यांना? त्याला कपाशीत परवडत नाही, 7 फवारण्या कराव्या लागतात, वेचायचा खर्च किती झालाय, एकच पीक येते त्या शेतामध्ये, आणि त्या शेतकऱ्याचा तुम्ही अन्याय करत असाल तर हे काही योग्य नाही. कपाशी असोत, गहू, हरभरा आणि तूर, ज्या ज्या माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गहू, हरभरा, तूर, कपाशीचा पीक विमा काढलेला आहे, त्या शेतकऱ्याचा पीक विमा या कंपनीला द्यावंच लागल, हे मात्र निश्चितपणाने ध्यानात ठेवावं लागल. आज हात जोडून सर्वांना विनंती करतोय की आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका. आमचा कृषी मंत्री साहेबांवर भरोसा आहे, ते आमच्यावर अन्याय करणार नाही येतं, ठीक आहे, परंतु आमचं घराणं ऐकून घ्या, आमचा सरसकट द्या. अन्यथा मग मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागल. उद्याच्या 13 तारखेला आम्ही हात जोडून विनंती करतोय, सन्माननीय कलेक्टर मॅडम थ्रू तुम्हाला आमची मागणी पाठवतोय. परंतु यानंतर जर तुम्ही ऐकत नसाल तर मग आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, आणि ती लढाई मग मात्र सर्वांनाच महागात जाईल. कारण माझा शेतकरी, माझा मायबाप, आम्ही ज्याला मतं दिले ते आमदार खासदाराची तोंड बंद आहेत, काऊन बंद आहेत मला माहिती नाही. बाजूच्या जिल्ह्यातले तोंड चालू होतात, आमचे तोंड का बंद आहेत मला माहित नाहीये. आम्ही सामान्य जरी असलो साहेब तर आम्हाला एवढी
कळतं, आम्हाला नॉलेज आहे. कंपनीनं आमच्या जी सर्वे केले ना साहेब जिल्ह्यातले, हे सर्वेचे फॉर्म सुद्धा या कंपनीकडे नाही येतं. चॅलेंजनं मी तुम्हाला सांगतो, काही नाही आहे कंपनीकडं. त्या कंपनीनं क्लेम कसे सेटल केले आम्हाला माहिती आहे. ह्या कंपनीनं काय काय घोटाळा केला आहे आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे निवडणुकीला हा पैसा वापरायचा काय तुम्हाला आमच्या जिल्ह्याचा, यात भागीदारी आहे काय. मग हे तुमचं यांचं साठवलोट आहे ना, हे आमचा आरोप काय? कारण आम्हाला सरळ दिसतंय की एका जिल्ह्यात भेटतंय बाजूच्या. अरे आमच्याही जिल्ह्यात आत्महत्या, आम्ही दुष्काळी परिस्थितीमध्ये जगणारी लोक. पोखरासारखे तुम्हीच आमच्या याच्यात गावं वाढवले. का वाढवले? तर तुम्हाला माहित होतं या जिल्ह्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, तुम्हाला माहित होतं या जिल्ह्यामध्ये सिंचन नाहीये. मग हे सर्व माहिती आहेत अनुभव तुम्हाला, मग आमच्या लोकांना तुम्ही देत का नाहीये? तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहात. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, माझ्या शेतकऱ्यावर जास्त अन्याय करू नका, आमच्यावर अन्याय करू नका, वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर. ही माझी तुम्हाला नम्रपणे साहेब विनंती आहे. ही विनंती याच्यासाठी मी करतोय की माझा बाप अडाणी आहे, त्याला माहिती नाहीये या राज्यात काय काय भानगडी व्हायला लागला, त्याला समजत नाही. कंपनीचा अधिकारी सुद्धा कार्यालयात गेल्यावर त्याला धड बोलत नाही. ही परिस्थिती माझ्या शेतकरी बापाची झालेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की काहीही करा, काहीही होऊ देत, परंतु आम्हाला पैसे द्यावे लागतील, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि जर या कंपनीनं पैसे दिले नाही तर ठणकावून सांगतोय, उद्याच्या 13 तारखेला शांततेत बोलणार आहे मी, हात जोडून विनंती करणार आहे. कलेक्टर साहेबाला सांगणार आहे, मॅडमला, की आमचं घराणं कृषी मंत्र्याकडे जाऊ द्यात. आणि उद्या हात जोडून सांगतोय, मला हातात रुमणं घ्यायला शेतकऱ्याला लावू नका, ते सुद्धा घ्यायची तयारी आमची आहे. कारण आमचे करोडो रुपये तुमच्याकडे येतं. मागच्या वेळेस आम्ही भांडून वसूल केले, याही वेळेस आम्ही भांडून वसूल करू. आणि आमच्या जिल्ह्यातला शेतकरी पेटून उठलेला आहे. आम्हाला गॅरंटीनं माहिती आहे आमचा पैसा तुमच्याकडे, तुम्हाला आमचा पैसा द्यावाच लागल. आणि तो कसा देत नाही मग ते आम्ही बघूत. उद्याच्या 13 तारखेला सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्याला माझं आव्हान आहे, 13 तारखेला उद्याच्या कलेक्टर ऑफिसवर आपलं धरणे आंदोलन एक दिवसीय आहे. आपण तिथं घराणं मॅडमकडे मांडणार आहे, कलेक्टर साहेबांकडे, आणि ते घराणं आपलं कृषी मंत्र्याला सांगणार आहे. यानंतर जर कृषी मंत्री आपलं ऐकणार नाहीत, विनंती हात जोडून पाया पडून ऐकत नसतील, तर मग कृषी मंत्र्याच्या घरी जायला सुद्धा आपण मागं पुढे पाहणार नाही. ते टायमावर बघूत. जे जे निर्णय होतात त्या निर्णयाला आपण समोर जाऊ, रस्त्यावरची लढाई लढू, आग ओकू काय ओकायची ते. परंतु सरकारला आमचे पैसे द्यावे लागतील. राज्य सरकारला ज्या पद्धतीत बुलढाण्यात सरसकट आहे त्याच पद्धतीत आमच्या वाशिम जिल्ह्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील, ही हात जोडून नम्रपणे विनंती करतो. अन्यथा मात्र रस्त्यावरच्या लढाईला आम्ही सुद्धा तयार आहोत आणि ताकदीने ही लढाई लढल्या बगर आम्ही राहणार नाही, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा.